सुरू आहे. एक तिकडे जालन्यामध्ये अख्खे आणि भगवानगड 3 ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या तिन्ही आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या संवेदना सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. पण सरकारकडून दखल घेतली जात नाही असं तुम्हाला वाटतंय का? काय नेमकं असं? आज या पुण्यामध्ये आपण बघताय की ॲडव्होकेट म्हणजे ससानेजी या इथं उपोषणाला बसले आहेत. जालन्याला हाकी साहेब आहेत आणि भगवान गडच्या या इथं सुद्धा जे आहे त्या तिथं सुद्धा आंदोलन चालू आहे. बऱ्याच दिवसापासून जे आहे ती सगळी मंडळी उपोषणाला बसलेली आहे. त्यांचं जे मागणी हीच आहे की हे आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. त्या गोष्टी ज्या आहेत हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. याच्यामध्ये जे आहे त्या संविधानाने नियम दिलेले आहेत ते पाळले गेले पाहिजे. अरे जी हक्क आहेत आपल्याला माहिती आहे की ओबीसीमध्ये जवळजवळ 400 पर्यंतच्या जाती आहेत आणि त्याच्या सगळ्यांच्या ज्या आहेत भावना आणि ह्या प्रदर्शनाने ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ही सगळी मंडळी करत आहेत आणि सरकारला सूचना देतात. आज बघितलं तर अजूनपर्यंत जे आहे कोणी सरकारी अधिकारी सुद्धा या इथं आलेले नाही आहेत. एवढे दिवस झाले त्याची प्रकृती खालावते. तर माझं म्हणणं आहे की कारण का अधिकारी जे आहेत ते शासनापर्यंत यांचे मागणी आणि म्हणणं जे आहे पोचू शकतात. मी विनंती करेन कलेक्टर साहेब किंवा तहसीलदार साहेबांना सुद्धा की जे आहे त्यांनी इथं भेट द्यावी. त्यांनी जे आहे आश्वासन द्यावा की जे आहे यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील. कारण का त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्याच्यावरच जे चर्चा आणि निर्णय होऊ शकतो. सरकारकडनं काही दुजाभाव होतो असं वाटतं का? एका बाजूला म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं आणि एका मागून एक मंत्री आणि संबंध सरकार यंत्रणेसहित त्या ठिकाणी दाखल होते, हिमतीला जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते आंदोलनाला बसतात त्यावेळी सरकार त्याकडे गांभीर्यानं बघत नाही असं तुम्हाला वाटतं? हे सांगेल की जे आहे जे काही ओबीसी नेते आणि कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण का नाही म्हटलं तरी जे आहेत आपण बघितलं असेल की जी आधीची सरकारमध्ये जी नोंद आहे की ओबीसी किती आहे तर जवळजवळ 54% आहेत. तर ते सुद्धा जे आपले मतदारच आहेत त्याच्या सुद्धा भावना ज्या आहेत त्याच्या व्यथा ज्या आहेत सरकारने दुर्लक्ष करू नये. त्याच्यामध्ये तातडीने जे आहेत आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जो आहे त्याच्या ज्या मागण्या ज्या आहेत पूर्ण कराव्या हीच जी आहे मी विनंती सरकारला करेन. एकूणच आपला सर्व ओबीसी समाजाचा जो रोष आहे तो सरकारवर दिसून येतोय. भुजबळ साहेब देखील सरकारमध्ये आहेत. भुजबळ साहेब काय बाहेर पडण्याचा सरकारमधून यामधून विचार करणार आहेत का? याच्यामध्ये जे आपण ज्या गोष्टी ज्या मागण्या असेल ज्या सूचना असेल ते आपण सरकारमध्येच राहून करू शकतो. आज मला माहितीच आहे की ही सध्या विधानसभेमध्ये चर्चा करायची असेल तर तुम्हाला त्या तिथं जो आहे तुम्ही असणं गरजेचं असतं. तर सातत्याने सरकारमध्ये असले असून सुद्धा जे आहे भुजबळ साहेब जे आहे ते ह्या ओबीसीच्या मागण्या सातत्याने करत आहेत. आधीही तुम्ही बघितलं असेल की त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने जे आहे सरकारकडून त्या निर्णय झाले. मग ते मराठा आरक्षणासंदर्भात असो त्या कधीही त्यांना विरोध कधी केला नाही. त्यांनी हेच म्हटलं होतं की यांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता जे आहे आपण जे आहे मराठा समाजाला सुद्धा जे आहे जे गरीब आहेत त्यांना जे आहे आरक्षण देऊ आणि त्या पद्धतीने सरकारनं सुद्धा जे आहे त्यांच्या पद्धतीने तसाच निर्णय घेतला. तर असं काही नाही की जे आहे भुजबळ साहेबांनी काही वेगळा विचार मांडला आणि ती गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की ती सरकारमध्ये राहून आपले जे मत त्यामध्ये मांडता येऊ शकतं. जसं जे आहे ज्या पद्धतीने जे आहे आज आपण बघितलं असेल की जे आहे आज ओबीसीचे जे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत.
हे जे आहेत सरकारपर्यंत या त्यांच्या मागण्या आणि ते सूचना ज्या आहेत पोहोचवण्याचं माध्यमच आहे. हा जो आहे त्यांना या भावना ज्या आहेत की किती तीव्र आहेत हे दाखवण्यासाठी आज हे सगळेजण ह्या इथं बसलेले आहेत. सरकार अलीकडच्या काळामध्ये भुजबळ साहेबांची घुसमट किंवा काही प्रमाणात नाही त्यांची हे वाढली असं जाणवतंय का? आणि त्यातून आजही त्यांनी असं म्हटलं की मी राष्ट्रवादी सोबत आहे, मी अजित पवारांसोबत आहे. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची संभ्रम या ज्या आहेत माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत, आता संतापर्यंतची सुद्धा जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने हाच मुद्दा होता की जनगणना जे आहेत लवकरात लवकर झाली आणि आज जे आहे पुन्हा एकदा जे आहे आणि पंतप्रधान मोदी साहेब बसलेले आहेत. तर लवकरात लवकर जाऊन त्याची भेट घेऊन जनगणना जे आहेत लवकरात लवकर कशी व्हावी यासाठी जे आहे त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांच्याकडे ती मागणी करावी ही चर्चा झाली. आता असं आहे की माध्यमामध्ये जे आहेत अशा चर्चा ज्या आहेत सातत्याने चालतात. प्रत्येकाचं आपापलं जे आहे दृष्टिकोन भुजबळ साहेब पण बऱ्याच असं म्हणजे बोलतात किंवा आजही बोलून त्यांनी दाखवलं की मी राष्ट्रवादी सोबत आहे, मी अजित पवारांसोबत हे वाक्य आज जे आहे अजित दादांबरोबर आहे हे मी स्वतःहूनच सांगितलेलं आहे. मला वाटतं की कोणी दुसरा विचार करण्याची काही गरज नाही, कारण त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं की मी जे आहे समोर समवेत आहे आणि हे राष्ट्रवादी बरोबरच आहे. आजही ते जे आहे त्यांनी त्या पार्टीतलंच जे आहेत मंत्री आणि आमदार आहेत. सरकारकडून दखल घेतली जात नाही उपोषणाची. त्याच्यासाठी जे आहे आम्ही या इथं आलोय की आंदोलन तीव्र करण्याची गरज वाटते का तुम्हाला? असं मी एवढंच सांगेल की आंदोलन जे आहे जितके दिवस तुम्ही वाढवत जाल ते आपोआपच जे आहे लोकांच्या भावना तीव्र होत जाणार आहे. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.